सुस्वागतम. गोष्टीचे नाव आहे करावे तसे भरावे. एका जंगलात एक तलाव होता जो पाण्याने नेहमी भरलेला राहत असे. या तलावात बरेच मासे आणि एक खेकडा हसून खेळून मजेने राहत होते. एकदा दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे तलाव आटू लागला व मासे मरू लागली. त्याच जंगलात एक दुष्ट बगळा राहत होता. वृद्ध झाल्यामुळे तो मासे पकडू शकत नव्हता. दुष्ट बगळा एक दिवस मासोळ्यांना म्हणाला, तलाव वाटत असल्यामुळे मला तुमची चिंता वाटत आहे. एका मासळीने विचारले, आजकाल तू या तलावातील मासळ्या खात नाहीस, काय कारण आहे? यावर बगळा म्हणाला, प्रिय मासोळ्यांनो, मी मांसाहार करणे सोडून दिले आहे. बगळ्याने आवाजात मधाळपणा आणत उत्तर दिले, पाणी आटल्यामुळे आमच्या जीवावर बेतले आहे. एका मोठ्या मासळीने आपली चिंता व्यक्त केली. बगळा म्हणाला, काळजीचे काही कारण नाही. मी रोज काही मासोळ्या त्या तलावात सोडून येईल. दुसऱ्या दिवसापासून बगळ्याने मासोळ्या घेऊन जाण्यास प्रारंभ केला. परंतु दुष्ट बगळा डोंगरावर जाऊन मासोळ्यांना मारून खात असे. काही दिवसानंतर खेकडा बगळ्याला म्हणाला की त्याची देखील पलीकडच्या तलावावर जाण्याची इच्छा आहे. बगळ्याने विचार केला, मासळ्यांना खाऊन खूप दिवस झाले, आता खेकड्याची मजा घेऊ. बगळा म्हणाला, ठीक आहे, मी तुला आत्ताच त्या तलावावर घेऊन जातो. डोंगरावर खेकड्याने इकडे तिकडे मासळ्यांची हाडे विखरून पडलेली पाहिली. हे पाहून खेकड्याने बगळ्याच्या मानेवर आपले तीक्ष्ण दात रोवले. बगळा वेदनेने कणत म्हणाला, मला वेदना होत आहेत. खेकडा भाऊ, आपली पकड सैल करा. तू भोळ्या बाबड्या मासळ्यांना धोका दिला आहेस. आता तूही जिवंत राहणार नाहीस, खेकडा म्हणाला. खेकड्याने बगळ्याची मान जोरात दाबली तेव्हा त्याचा जीव गेला. खेकडा पुन्हा तलावावर पोहोचला आणि त्याने मासळ्यांना बगळ्याच्या दुष्टपणाबद्दल सांगितले. तात्पर्य, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.